दोस्ती कट्टर तर कुठे बी टक्कर आपण. हे वाक्य आपण आयुष्यात कधी फॉलो केलं असो वा नसो, पण मनापासून फॉलो केलं तरच खऱ्या दोस्तीची मजा आहे. आपल्याला आठवतात त्या दिल चाहता है, रंग दे बसंती किंवा डॉन नंबर 1 मधल्या आदर्श दोस्त्या. पण आता जीवनाच्या या टप्प्यावर आपला आदर्श बदललाय. पैसा नाही कमवला, 4 लोक ओळखत नसले, बँक बॅलन्स 0 असला तरी चालतं, पण आयुष्यात एक असा दोस्त हवाय जो बजरंग कोळीसारखा असेल. असा दोस्त जो तुमच्याबद्दल बोलला की लोक थक्क व्हावेत, म्हणावेत, हा तर मोठा राखीस होता. आणि हा दोस्त इतका फेमस असावा की तुमचं नाव घेतलं तरी लोक बांधावरून बाजूला व्हावेत. असाच एक फेमस माणूस आहे सुखा पाटील. इंस्टाग्राम उघडा आणि सुखा पाटलाचे 2-3 रील्स तरी दिसतील. 35 भाकऱ्या खाणारा, फक्त दूध पिणारा हा गडी आता रील्सवर ट्रेंड बनलाय. तुम्ही स्क्रोल करताना हसत हसत म्हणाल, हा म्हातारा आभाळ हाणायला लागलाय. पण सुखा पाटील कोण आहे? हा मोठा राखीस कसा फेमस झाला? आणि खरंच 35 भाकऱ्या खात होता का? चला जरा निवांत बघूया, कारण 35 भाकऱ्या खायला जायचे. सुखा पाटील, गावातला जिगरबाज माणूस. सुखा पाटील हा माणूस म्हणजे खराखुरा जिगरबाज. शेतात राबणारा, मेंढ्या राखणारा, विहिरीतलं पाणी काढणारा हा गडी खायला वाघ आणि दूध प्यायला तर विचारूच नका. त्याच्या खाण्यापिण्याच्या आणि इतर प्रोसेसच्या गोष्टी इतक्या पर्सनल होत्या की त्या आपल्यापर्यंत पोचायचं काही कारण नव्हतं. पण बंद रुपया नावाचं एक खतरनाक यूट्यूब चॅनल आहे, जे गावातल्या इरसाल माणसांना कॅमेरासमोर बसवतं आणि त्यांच्या गप्पा, आठवणी, किस्से सांगायला लावतं. कधी हसवतं, कधी भावुक करतं आणि हळूच आभाळ आणून जातं. याच चॅनलवर बजरंग कोळी नावाचा एक माणूस आला. वयाने आपल्या आजोबा एवढा, पण बोलायला लागला की दोस्तच वाटतो. बजरंग कोळीने सुखा पाटलाची गोष्ट सांगितली. 35 भाकऱ्या खाणारा, 1000 कडब्याची पेंडी एकटा मांडणारा, पाणी नाही फक्त दूध पिणारा, 35 मक्याची कणसं, 5-6 देशी ऊस आणि एका विहिरीतलं सगळं पाणी काढणारा हा सुखा पाटील. एवढंच नाही, त्याने खाल्लेल्या अन्नाचं पुढे काय होतं हे सुद्धा सांगून मोकळा झाला. आणि इथूनच सुखा पाटील चर्चेत आला. सुखा पाटील मोठा राखीस. सुखा पाटलाची खरी ओळख. सुखा पाटलाचं खरं नाव आहे सुखदेव किरसागर. मूळचा सोलापूरच्या मंगळवेड्याच्या घरणिके गावचा आणि सध्या राहतोय गादेगावला. वय 85च्या पुढे गेलंय, पण शेतीत राबणं अजून सुटलेलं नाहीये. डोक्यावर कुऱ्हाडीचा वारा लागल्याने एक डोळा निकामी झालाय, पण अंगातली रग अजून शाबूत आहे. बंद रुपया चॅनलने सुखा पाटलाची मुलाखत घेतली, ज्यात त्याने सांगितलं, मी विहिरीचं पाणी काढायला जायचो. सकाळी 7 भाकऱ्या आणि 2 तांब्या कालवण खायचो. दूध प्यायचो. खाणं भरपूर होतं. मला दिवसाला 4 लिटर दूध जिरायचं. मेंढ्या राखायचो, विहिरीतून पाणी काढायचो. इतकं काम असायचं की अंगावरचा घाम खाली पडायचा. तेव्हा अंगात जीव होता. काम केल्याशिवाय गतीच नसायची. थोडक्यात साधा माणूस, गावात राबणारा. पण बजरंग कोळीच्या इंटरव्ह्यूमधला एक सीन इंस्टाग्रामवर आला आणि रातोरात व्हायरल झाला. सुखा पाटील इन्स्टा स्टार बनला. एका रीलच्या जोरावर व्हायरल होण्याचा खेळ. सुखा पाटलाच्या खाण्याचा व्हिडिओ तुम्ही 1-2 कदाचित 5 वेळा बघून हसाल, पण तो डोक्यातून जाणार नाही. का? कारण इंस्टाग्रामवर क्रिंज कॉन्टेंटचा एक सीझन असतो. जे क्रिंज वाटतं ते हमखास व्हायरल होतं. कच्च्या बदामचा डान्स घ्या. त्यात काय कला होती, काय अर्थ होता, पण व्हायरल झाला आणि मोठमोठी मंडळी त्यावर नाचून थकली. मग आली ती किस कलर की चड्डी पहने हो आप विचारणारी काकू. हिला काय करायचंय असा प्रश्न यायला हवा, पण लोक कमेंट्समध्ये रंग सांगत बसली आणि आपापल्या स्टाईलने व्हर्जन्स बनवत लागली. एक काळ धौतमीचा होता. पांढऱ्या साडीतला एका स्टेपने मार्केट जमवलं. गावोगावात तिचे शो लागले. मुळशी पॅटर्नच्या पाटलासारखा सूरज चव्हाणसुद्धा म्हणेल, असाच थाट होता आमचा.